शेतकरी बंधूंनो, फळ पिकामध्ये जास्त पैसे देणारे सगळ्यात महत्त्वाचं पीक म्हणजे डाळिंब. डाळिंब हे जगामध्ये एक 2-3 देशामध्ये होतं, त्यातल्या त्यात भारतामध्ये सगळ्यात जास्त डाळिंब होतं. आणि भारतामध्ये त्यातल्या त्यात नाशिक, सोलापूर आणि सातारा या 3 जिल्ह्यामध्ये डाळिंबाची लागवड प्रामुख्याने जास्त होते. आणि आता इतरत्रही डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने हे सिद्ध करून दिलं आहे की डाळिंबामध्ये पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्याने डाळिंबाची रोग प्रतिकारशक्ती अतिशय चांगल्या पद्धतीने वाढते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढल्यामुळे फवारणी कमी लागते, उत्पन्नात दुपटीने वाढ होते, त्याला फळांना चकाकी, कलर अतिशय चांगल्या पद्धतीने येतो आणि एक्सपोर्ट होणारं फळ म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटीचं फळ शेतकऱ्याला मिळतं. संतुलित खतांच्या मात्रा दिल्यामुळे पाणी कमी असून देखील पारंपरिकपेक्षा जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढतं हे आज आपल्याला दाखवायचं आहे. फळांची संख्या झाडावर 125 ते 150 पर्यंत या तंत्रज्ञानामुळे लागते हे दिसून आलेलं आहे. फळांची संख्या ही 125 ते 150 असून वजन हे 300 ते 400 ग्रॅमपर्यंत त्याच्यामध्ये डेव्हलप झालेलं आपल्याला पाहावयास मिळेल. एका झाडापासून 2 ते 2.5 कॅरेट म्हणजे साधारण 40 ते 50 किलो एका झाडापासून उत्पन्न मिळाल्याचं आजच्या शेतकऱ्यांच्या मुलाखतीतून आपल्याला दिसेल. डाळिंबामध्ये एका झाडावर फळांची संख्या जर 60-65च्या वरती गेली तर फळाचं वजन हे मिळत नाही. परंतु पाटील बायोटेक तंत्रज्ञानामध्ये खतांच्या संतुलित मात्रा दिल्यानंतर 100 ते 125 फळं शेतकऱ्याला लागलेली दिसत आहे. आणि त्या 100 ते 125 फळं म्हणजे 60-65च्या वरती लागूनही त्याचं वजन हे 300 ते 400 ग्रॅम मिळालेलं आहे. हे डाळिंब मागच्या वर्षी लागण केली 10 बाय 12 फूट अंतरावर. तर मला पहिल्या वर्षी मी माझ्या पद्धतीनं खतं वापरले. मला त्याच्यात सेटिंग वगैरे म्हणजे पहिल्यांदा खर्च भरपूर झाला, 40,000 रुपये खर्च झाला. तर मला ते उत्पन्न मिळालंच नाही पहिल्या वर्षी. तर मला एक जण काय असंच म्हणेन का बाबा पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरल्यास चांगला रिझल्ट भेटतो. तर मी मग यावर्षी काय केलं का पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरलं. तर मला आहे ना असं जाणवलं का पहिल्या वर्षापेक्षा यंदा काहीतरी जास्त उत्पन्न चांगलंच आहे. कारण मागच्या वर्षी जे खर्च झाला तो निघालाच नाही. ह्या वर्षी ज्यावेळेस मी पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरलं तर मला चांगलाच रिझल्ट भेटला. क्वालिटी, साईज तर सेटिंग झाल्यापासून मला आत्तापर्यंत चांगलाच रिझल्ट भेटला का बाबा 3 ड्रिंचिंग केल्यामुळं आता माझं फळ 200 ग्रॅम फळ या साईजचं झाले. तरी अजून 2 महिने जायचे. वजन त्याचंवालं आहे ना आता समजा साधारणतः 150, 200, 250, 250 या ग्रॅमचं वजन झालेलं आहे. माझी ही लागवड 17 गुंठ्यामध्ये मी 170 झाडं लावलेली आहेत. तरी मला या झाडामध्ये एका झाडावर 2 कॅरेट माल उतरू शकतो. तर 350 कॅरेट माल आज या 170 झाडामध्ये मला मिळू शकते. 1000 रुपयेच भाव धरला तरी 3.5 लाख रुपये माझे यंदा भेटतील. पण माझा खर्च मला मागच्या वर्षी मला 40,000 रुपये खर्च आला. यंदा मला 25,000 ते 26,000 रुपये खर्च आला आहे. मी जो बाग काढून टाकणार होतो ते आज पाटील बायोटेकमुळे मला भरघोस उत्पन्न मिळालेलं आहे. तरी यंदा म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान वापरून पाहायलाच पाहिजे म्हणजे कोणताही पीक असो. आता सध्या माझ्या जमिनीत 2.5 एकर डाळिंब, 5 एकर ऊस आणि बाकी सोयाबीन इतर चारा पिकं आहेत. मी सुरुवातीला 4 वर्ष पारंपरिक पद्धतीने हे पीक करून बघितलं.
पण मला काय याच्यात जे मला पाहिजे नव्हतं किंवा प्रॉफिट पाहिजे नव्हतं ते मिळालं नाही. मी गेल्या वर्षी पाटील तंत्रज्ञानचं नाव ऐकलं, तर आम्ही ते वापरलं. तर ह्या वर्षी मला उत्पन्न अपेक्षेपेक्षा जास्त मिळालं. म्हणजे जे मला 4 वर्षात या डाळिंब पिकाने दिलं नाही ते 1 वर्षात दिलं. या वर्षीपासून मला संतुलित खतं, त्यांचं जे मार्गदर्शन, त्यांचं जे कॅलनेट ह्युमॉल रिलीझर या टप्प्याटप्प्याने वापर केल्यामुळे 100% फायदा झाला. आणि NPK बॅलन्स जे त्यांनी मला शेड्यूल दिला होता त्याप्रमाणे मी वापरलं. त्याचा मला इतका फायदा झाला की हे असे आत्तापर्यंत जे फळ होतं माझ्या बागेत ते ह्या टाईपमध्ये 400 ते 500 ग्रॅम झालेलं आहे. पूर्ण जवळजवळ 50% फळ या टाईपमध्ये झालेलं आहे. आणि त्याला कलर पण आणि गोडी पण चांगली आलेली आहे. याच्यामुळं जे ह्युमॉल कार्य करतं, जे जमिनीतून अन्नद्रव्य आपटेक करण्याचं, ते पूर्ण त्यांनी केलेलं आहे. कॅलनेट रिलीझरमुळं पण मला खूप फायदा झालेला आहे. त्यामुळं क्रॅकिंग, कलर याला पण त्याचा फायदा झालेला आहे. माझं झाड जे सशक्त होऊन रोगराई जे एकदम कमी झालेली आहे, 90%नी मला त्याचा फायदा झाला. त्याच्यामुळं मला स्प्रेइंगचा खर्च बी मला थोडा कमी करावा लागला. त्याच्यामुळं माझा डाळिंब उत्पादकांना एवढाच सल्ला आहे का त्यांनी जे पारंपरिक पद्धतीने जे शेती करता येते किंवा करत असतील का त्यांनी एकदा तरी पाटील तंत्रज्ञान वापरून बघावे. कारण माझा स्वतःचा अनुभव आहे. मी डाळिंबाकडे माझ्या शेजारी डाळिंब प्लॉट असल्यामुळं आणि दुसरीकडे डाळिंब पाहिले, त्यामुळं मी डाळिंबाच्या शेतीकडे वळलो. मागच्या वर्षी आम्ही पहिल्यांदाच 1.5-2 वर्षाची झाडं झाल्यानंतर आम्ही बार धरला. मागच्या वर्षी घरगुती पद्धतीने आमचं नवीन परीक्षा पद्धतीने आम्ही आमचं उत्पादन एक 60-65 हजाराचं रुपयाचं झालं. त्याच्यात 25,000 रुपये खर्च झाला. आम्हाला 5-25 हजार रुपये राहिले तसे. म्हणून आम्ही टी व्हीमध्ये पाटील बायोटेक तंत्रज्ञान हे आम्ही पाहत होतो. मग आम्ही ठरवलं का आपण आता हे पाटील बायोटेक तंत्रज्ञान घ्यायचं. आणि त्या पद्धतीने मग आम्ही छाटणी केली, पानगळ केली, 10-2ला पाणी दिलं पहिल्यांदा. त्या ढोस पद्धतीप्रमाणे आणि फवारणीप्रमाणे यावर्षी प्रत्येक झाडाला 1.5 ते 2 कॅरेट तर 100% निघणार आहे. एवढंच आहे. 2 टप्प्यावर पडलेलं आहे माल. मागं पुढं फलधारणा, फुलं सेटिंग झालेली आहे. त्याच्यामुळं डबल टप्पा झाला आणि म्हणून उत्पादन 2 टप्प्यावर निघेल. 2 कॅरेट एका झाडाला. आमची झाडं 400 आहे. 400तून 2-4 झाडं खराब झालेली आहे. तर 397 झाडं आहे. आणि 1.5 ते 2 कॅरेट जर निघाले, 1000 रुपये कॅरेटप्रमाणे जर 700-750 कॅरेट धरा किंवा 600 कॅरेट धरा तरी 6 लाख रुपये उत्पन्न व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार जे ढोस सांगितलेले होते ते ढोस आम्ही त्यांच्या सिस्टीमप्रमाणे झाडांना दिले आणि त्यामुळं आमच्या झाडांची वाढ व्यवस्थित झाली. फळाची साईज एकदम व्यवस्थित झाली आणि त्याचा शायनिंगसुद्धा व्यवस्थित झालेली आहे. हे तंत्रज्ञान एकदा तरी शेतकऱ्यांनी घ्यावं. पाटील बायोटेक तंत्रज्ञान घेऊन पाहायला पाहिजे. आणि कोणी घ्या नाही तर नाग घेऊ, पण आम्ही अगोदर घेतलं आणि आम्ही करून दाखवलं. हे लोकांनी पाहावं आणि हे तंत्रज्ञान घेत राहायला पाहिजे. कोणत्याही पिकासाठी, डाळिंब पिकासाठी घेतलं तर चांगलंच आहे. दुसऱ्या पिकासाठी सुद्धा त्यांचं तंत्रज्ञान चांगलं आहे असं माझं मत आहे. गेल्या 25 ते 30 वर्षापासून आमचे वडील गहू, मका, बाजरी, ऊस या पद्धतीची पारंपरिक पिके घेत होती. तर गेल्या 3 वर्षापासून आम्ही या डाळिंब या पिकाची लागवड केलेली आहे आणि त्याचं उत्पादन आम्ही घेत आहोत. तर हे झाडं बघू शकता आपण, साधारण 3 वर्षाचे झाडं आहे ते. तर मागच्या वर्षी 14 महिन्याचे झाडं असताना आम्ही त्याला म्हणजे फळ घेतलेलं आहे त्याच्यावरती. 14 महिन्यात बाग धरला होता आम्ही. तर पहिल्या वर्षी साधारण आम्हाला प्रति झाड 1 कॅरेट याप्रमाणे आमचा माल निघाला. तर पहिल्या वर्षी साधारण 2.5 एकरात आमचे 4 ते 4.5 लाख रुपये आम्हाला त्या ठिकाणी उत्पन्न मिळालेलं आहे. तर आता ह्या दुसऱ्या वर्षी आम्ही ज्यावेळेस बाग धरला तो 2 फेब्रुवारी या तारखेला मी बागाला पाणी चालू केलेलं होतं. तर ह्यावर्षी प्रति झाड 2 ते 2.5 कॅरेट याप्रमाणे माल निघेल अशी आमची अपेक्षा आहे. त्यातून 12 ते 12.5 लाख रुपये उत्पन्न भेटावं अशी आमची अपेक्षा आहे. तर आपण बघू शकता या ठिकाणी आम्ही सुरुवातीला 2.5 एकर
बाग बसवलेला होता. त्यातून पहिल्या वर्षी आम्हाला चांगलं उत्पन्न मिळाल्यानंतर आम्ही मागच्या वर्षी पुन्हा 8-8.5 एकर बाग पुन्हा बसवलेला आहे. तर ह्या वर्षी आम्ही पाटील बायोटेकचं जवळजवळ 200 म्हणजे ह्या 2.5 एकरात 400 झाडापैकी 200 झाडांना आम्ही पाटील बायोटेकचं हे मटेरियल वापरलेलं आहे. त्यात झाडाची फळाची फुगवण ही पाटील बायोटेकची आम्हाला जास्त झालेली जाणवत आहे आणि संख्याही फळाची संख्याही जास्त आहे. त्याच्यात साधारण इकडं 200 बाकीच्या झाडांना 200 120 ते 200 याप्रमाणे फळं लागलेले आहेत. तर याच्यात साधारण 25 ते 30 फळं प्रति झाड हे जादा लागलेलं आम्हाला अनुभव आलेला आहे आणि फुगवणही त्या झाडांपेक्षा जास्त झालेली आहे. तर या ठिकाणी प्रति झाडाला जवळजवळ 2 ते 2.5 कॅरेट हा पाटील बायोटेकचं जे तंत्रज्ञान वापरलेलं आहे त्याला 2.5 कॅरेटच्या पुढे माल निघेल. आणि जे आम्ही पुरातन म्हणजे जुन्या पद्धतीने जे केलेलं आहे त्याला साधारण अर्ध्या कॅरेटचा तरी फरक पडेल असं आमची या ठिकाणी आम्हाला जाणवतं आहे. कारण आम्ही काही माल झाडांचा काढलेला आहे त्या ठिकाणी 2-2.5 कॅरेट आम्हाला पाटील बायोटेकच्या ज्या ठिकाणी घेतलेलं आहे त्या ठिकाणी आम्हाला जाणवलं आहे की 2-2.5 कॅरेट प्रति झाडाला निघत आहे त्या ठिकाणी. आणि पुरातन जे तंत्रज्ञान वापरलेलं आहे त्या ठिकाणी साधारण 2च कॅरेट निघत आहेत. म्हणजे साधारण अर्धा कॅरेट हा आमचं वाढलेला आहे या ठिकाणी प्रति झाड. म्हणजे या ठिकाणी जवळजवळ पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरल्यामुळं आम्हाला प्रति झाड 2.5 कॅरेट अर्धा कॅरेट तर म्हणजे जवळजवळ 200 झाडामध्ये 100 कॅरेट या ठिकाणी आमचे वाढलेले आहेत. आणि प्रति कॅरेट 1200 रुपयाचा जरी भाव धरला तर जवळजवळ 1,20,000 या ठिकाणी आम्हाला निव्वळ उत्पादन वाढलेलं आहे या ठिकाणी पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळे. या ठिकाणी आम्ही पाटील बायोटेकचे जे तंत्रज्ञान 200 झाडांकरता वापरलेलं आहे त्याला साधारण आम्हाला 12,000 ते 13,000 रुपये खर्च आलेला आहे. आणि आमचं उत्पादन जवळजवळ 1,20,000 रुपये म्हणजे जवळजवळ 1,08,000 ते 1,00,000 या दरम्यान आमचा निव्वळ नफा हा पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळे आमच्या या ठिकाणी वाढलेला आहे. तर मी बाकीच्या शेतकऱ्यांनाही असा आग्रह करेल तर त्यांनी पूर्ण शेतीत नाही तर साधारण आपले 10% शेतीत तरी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरून बघावं. तर आमचं साधारण 10 एकर डाळिंबाचा बाग आहे. तर आम्ही डाळिंबाबरोबरच ऊस, सोयाबीन, गहू, कांदा या पद्धतीचे पिकं घेत असतो. त्याच्यातही आम्ही यापुढे पाटील बायोटेकचंच तंत्रज्ञान वापरणार आहोत असा आम्ही निश्चय केलेला आहे. आणि बाकीच्या शेतकऱ्यांनी एकदा अनुभव त्याचा घ्यावाच असा मी सर्व आग्रह करेल. कारण त्यातून आपला फायदाच आहे, नुकसान हे काहीच नाही आहे. संपूर्ण भारतामध्ये व्हायरस व बुरशी या रोगांवर पाटील बायोटेकने कमी खर्चात शेतकऱ्यांना अरेना चॉकलेटच्या माध्यमातून एक चांगला पर्याय दिलेला असून यामध्ये पिकांच्या संरक्षणाबरोबर मालाची गुणवत्ता शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने मिळत आहे. तसेच पिकांचे होणारे नुकसान थांबत आहे व त्यामुळे हातात जास्त पैसा शेतकऱ्याला मिळत आहे. असे एक क्रांतिकारी उत्पादन अरेना चॉकलेटच्या माध्यमातून पाटील बायोटेकने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. हे उत्पादन आता संपूर्ण भारतामध्ये शेतकऱ्यांच्या सेवेत हजर झालेलं आहे. आसाममध्ये चहा कॉफीमध्ये याचे अतिशय चांगले रिझल्ट मिळत आहेत.